स्वाती सनदी जन्मता स्वाती केदार हिचे डिसेंबर 2023 मध्ये श्रीधर सनदी याच्याशी लग्न झाले। साधी सरळ आणि मध्यम शिक्षण घेऊन स्वातीने नव्या आयुष्याचे स्वप्न पाहिली, पण लग्नाच्या पहिल्याच दिवसापासून तिच्या आयुष्यातील दुःखाला सुरुवात झाली। स्वातीवर तिच्या नवऱ्याने आणि सासरच्यांनी सातत्याने मानसिक छळ, टोमणे, शिक्षणावरून अपमान आणि आत्मविश्वास खच्चीकरण सुरू केले। या जाचाला कंटाळून तिने माहेरी परतण्याचा निर्णय घेतला, मात्र कुटुंबियाच्या मध्यस्थीनंतर तिला पुन्हा बेंगळूरला पाठवण्यात आले। काही दिवसातच छळाची तीव्रता वाढली आणि अखेर 12 जुलै 2025 रोजी स्वातीचा मृतदेह आढळला। सासरकडच्यांचा दावा आहे की हे आत्महत्या आहे, पण सुरुवातीची माहिती आणि परिस्थिती मात्र वेगळंच सांगते। तिच्या मृत्यूच्या मागे हत्येचा संशय बळवत आहे। आज स्वातीच्या कुटुंबियांनी पोलीस आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन सादर करून तातडीने आणि निष्पक्ष चौकशीची मागणी केली आहे। यावेळी डॉक्टर सोनाली सरनोबत यांनी अधिक माहिती दिली। आमचा अभिमान होता करणार नाही म्हणून आम्हाला आई बहीण बी तीच गेला माझ्या मुलीचा बेळगावची मुलगी स्वाती केदार म्हणून लग्न होऊन ती बेंगळूरला गेली। तिचं तिकडचं आडनाव स्वाती सनदी। तर गेली 1.5 वर्ष ती लग्न होऊन तिथं गेलेली आहे आणि तिला तिच्या सासरच्यांनी तिच्या शिक्षणावरनं असू दे, तिच्या रूपावरनं असू दे, तिच्या राहणीमानावरनं सतत तिला टॉर्चर केलेलं होतं आणि ती सारखी येऊन मुलगी आईला आपल्या सांगायची की असं असं चाललेलं आहे म्हणून। आणि जवळजवळ 2-3 महिने तिला त्यांनी घेऊन गेले नव्हते, पण नंतर हातापाया पडून घेऊन गेले आणि आता परवा 12 जुलैला त्या मुलानं आईवडिलांना डायरेक्ट फोन करून सांगितलं की तुमची मुलगी मेले म्हणून। असं अचानक कसं होऊ शकते? आणि ते सुद्धा फाशी घेऊन वारलेली आहे ही मुलगी, पण फाशी जी लावलेली आहे ती खिडकीला लावलेली आहे। खिडकीला लावून कुठली मुलगी मरते ते सुद्धा तिच्या गळ्यावरचे जे खुणा दिसत आहेत त्या सुद्धा सगळ्या संशयास्पद आहेत। आम्हाला दाट संशय आहे की ह्या मुलीचा खून झालेला आहे आणि तिच्या सासरच्यांनीच तो केलेला आहे। हुंड्यावरनं सुद्धा तिला आधी छळलं जायचं आणि ते सगळ्या सासरच्यांनी माहेरच्यांनी तिची समजूत काढून पुन्हा मुलीला पाठवलेलं, म्हणजे ते मृत्यूच्या तोंडात तिला ढकलल्यासारखं झालं। आणि मुलगी तर जीवानिशी गेलीच, परंतु तिच्या आत्म्याला शांती मिळायसाठी म्हणून या मुलीला न्याय मिळायला पाहिजे। असं जर का झालं तर आम्ही आमच्या मुली कशा द्यायच्या, लग्न करून कशा द्यायच्या? प्रत्येक गावातल्या स्त्रीला आज ह्या सगळ्या बायका तेच बोलत आहेत की मुली कशावरून ह्या मुलांना अशा द्यायच्या। असं जर का होणार असेल, 1.5 वर्षातच जर का होणार असेल तर कुणाकडे न्याय मागायचा? आणि जेव्हा FIR करायला हे लोक गेले होते तेव्हा तिकडच्या पोलिसांनी त्यांची FIR घेतलेली नाही आहे, कंप्लेंट घेतलेली नाही आहे। आणि तुमच्याकडे काय प्रूफ आहे, हे खून झालाय ह्याचं काय प्रूफ आहे असं त्यांनाच विचारायला लागले। खुनाचा तपास करणं किंवा हे अनैसर्गिक मृत्यूचा तपास करणं हे काम पोलिसांचं आहे। त्यांनी यांच्याकडे प्रूफ कुठनं मागतात आणि त्या शोध तपास कार्य करणं हे पोलिसांचं काम आहे। त्याच्यासाठी आज आम्ही इथं बेळगावचे कमिशनर बोरसे यांची भेट घेतलेली आहे। त्यांनी आम्हाला पूर्ण त्याच्यामध्ये आपल्याला प्रतिसाद दिलेला आहे आणि ह्या गोष्टीच्या तळास जाऊन त्यांनी आम्हाला सपोर्ट केलेला आहे। तिकडच्या इन्स्पेक्टरशी सुद्धा ते बोलले आणि इकडनं सुद्धा आम्ही एक आता FIR लॉन्च करायचा प्रयत्न करत आहोत। सगळे निवेदन वगैरे जे स्टेटमेंट द्यायचं आहे ते सगळं दिलेलं आहे। त्यांच्याबद्दल तिकडची जी कॉपी आम्हाला स्टेटमेंटची मिळाली आहे ती सुद्धा जोडून आम्ही त्याला दिलेली आहे। ह्या मुलीला न्याय मिळायला पाहिजे। अशा तऱ्हेचे हुंडाबळी असू देत किंवा मुलींच्या रूपावरनं, शिक्षणावरनं किंवा तिच्या गावठीपणावरनं, ह्या बायका म्हणतात की तिला तू सारखी गावठी आहेस असं म्हणत होता। लग्न करून घेताना ह्याला समजलं नाही ती मुलगी काय आहे ते। लग्न करून घेताना तुम्ही काय डोळे झाकून बसता, नंतर का मुलींना टॉर्चर करता? आधी त्यांना तुम्ही मुलींना न्याय देत नाही असं करता, टॉर्चर करता आणि ह्या मुली आपल्या जीवाला हरवून बसतात।
कुणाकडे दाद मागायची? आम्हाला ह्या मुलीसाठी दाद मिळाली पाहिजे, तिला न्याय मिळाला पाहिजे आणि ह्याच्यासाठी ज्यांनी आम्हाला न्याय देऊ शकतात त्यांना सगळ्यांना आम्ही हात जोडून प्रार्थना करतो की ह्या मुलीला न्याय द्या. आज त्या आईची हाल जे आहे ते बघवत नाही आहेत. एक आई म्हणून मला सुद्धा ह्याचा त्रास होतो, तर कुणाकडे आम्ही दाद मागायची? ही लढाई केवळ एका महिलेच्या न्यायासाठी नाही, तर प्रत्येक मुलीच्या अस्तित्वाच्या लढाईची आहे. ब्युरो रिपोर्ट, व्हॉइस ऑफ वेणुग्राम, बेळगाव.